अमरावती जिल्हा जीवन प्राधिकरण कंत्राटदार असोसिएशनच्या वतीने मागील वर्षभरापासून रखडलेल्या कामांच्या देयकांसाठी पुकारलेलं आंदोलन अखेर तूर्त मागे घेण्यात आलं आहे। आमदार संजय खुडके यांनी या प्रश्नात पुढाकार घेऊन सकारात्मक मध्यस्थी केल्याने कंत्राटदारांनी हा निर्णय घेतलाय। न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार कंत्राटदारांनी केला होता। मात्र लोकप्रतिनिधींच्या आश्वासनानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आला असून प्रलंबित देयकांचा प्रश्न सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत। जिल्ह्यातील कंत्राटदारांनी केलेल्या कामांचे मोबदले गेल्या 1 वर्षापासून शासनाकडे थकीत होते। वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघत नसल्यानं कंत्राटदार बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत संपाचे हत्यार उपसलं होतं। आम्ही केलेल्या कामाचे हक्काचे पैसे आम्हाला मिळावेत आणि प्रलंबित देयकांशिवाय नवीन काम करणार नाही अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली होती। जिल्हा परिषद अमरावती कार्यालयासमोर या संदर्भात तीव्र निदर्शने देखील करण्यात आली होती। या गंभीर पेच प्रसंगात महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संजय खुडके यांनी लक्ष घालून कंत्राटदारांच्या मागण्या समजून घेतल्या। त्यांच्या प्रभावी मध्यस्थीमुळे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने संघटनेने 14 मे 2026 रोजी आपले आंदोलन स्थगित करत असल्याचं जाहीर केलं। एकजूट आणि संघर्षाच्या बळावर मिळालेल्या या प्राथमिक यशामुळे सर्व कंत्राटदार बांधवांनी समाधान व्यक्त केलं असून यापुढेही आपल्या हक्कासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला आहे।